बंधू खरातच्या जो सध्या प्रकरण सुरू आहे त्यामध्ये आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या पाया पडताय. काय आहे का भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते, त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला. आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय, ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून. तर ते 4 एक वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. मी आता ते पाहतो, 2 वर्ष नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी. आम्हाला माहित असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे. त्यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू, त्याचा आम्ही निषेधच करतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे, बदमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाका. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथे गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगी येत नाही, त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे. शिंदे साहेब तिथे गेले, ते विखे पाटील तिथे गेले, ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं. व्यवस्थित बीजेपी व्यवस्थित कार्यक्रम राबवतोय आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर ते तेवढ्याच. आता 300 कॅशर व्हिडिओ आहे तिथे जवळ. मग ते फक्त बीजेपीच्या संबंधित येत नाही. तुम्ही सांगा, जयंतराव पाटील गेले तिथे, तिथे विखे पाटील पण आहे बसलेले, त्याला विचारलं का तुम्ही? बच्चू कडू आहे गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल हा अजेंडा तिकूनच आलेला आहे बीजेपीच्या पार्टी कार्यालयातून. त्याच्यानं फक्त मी गेलो काय, सत्कार झाला काय, तर व्यवस्थित बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक अशा भोंदू बाबूच्या, मी तर माझं लग्न 2 ऑक्टोबर गांधी जयंती लावलं जेव्हा 12 मास होते. सगळे पंडित म्हणे या दिवशी लग्न करणं म्हणजे उचित नाहीये. आम्ही या प्रवृत्तीतले माणसं आहे. मग किती डाव दाखणार भोंदू बाबाला तुम्ही? रोज सुरू आहे तुमचं, म्हणजे सकाळपासून 10वा दिवस आहे आता. एवढ्या जर आत्महत्या दाखवल्या असत्या ना मीडियानं, कदाचित त्याच्यावर वाचा फुटला असता. तुम्हाला काहीतरी सांगत होते ते थोडं ते आवाज. काय माहित मला, काय 4 वर्ष अगोदर काय काल काय भाजी खाल्ली माहित नाही माणसाने, त्याच्या अगोदर तो काय सांगत होता कोणाला माहित आहे. कराडच्या तिथे जेवढी लोक गेले त्या सगळ्यांची मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे अशी मागणी होत आहे. संतांचा महाराष्ट्र कुठेतरी बुवाबाजीच्या मागे जात आहे. अरे राजा, तो बुवाबाजी आता माहित पडला ढोंगी आहे म्हणून, अगोदर थोडा माहित होता. आसाराम बापूच्या भेटीला मोदीजी पण गेले ना. ते तर तो एक तर बीजेपीचे 4 मोठे नेते नाचताना आहे आसाराम बापू सोबत. आता ते पंतप्रधान आहे, त्याचा राजीनामा पहिले नाही घ्यायला का? ते झाकून ठेवायचं आणि हा राजीनामा घ्यायचा आहे. हा त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी असत. कोणासोबत कोणाचा फोटो निघतं, कोणी जातं दर्शनाला, म्हणून त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात टाकत, चुकीचं आहे ना ते. भाजपचे मंत्री व्हा नंतर भेटा असे ते बंधू खरात तुम्हाला बोलले असं आता आवाज येतो. 4 वर्ष अगोदर मला वाटतंय तेव्हा तर मी उद्धव साहेबाचे मंत्री झालो होतो. त्याचं पुरं निदानच चुकीचं निघालंय. त्यांनी सांगितलं भाजपचे मंत्री व्हा आणि पुन्हा मला भेटायला या असं बोलले ते. पण आम्ही काही कसं आहे, तो अपघात आहे, ऍक्सिडेंटली आम्ही तिथे गेलो, म्हणजे मला माहितही नाही तिथं खरात आहे म्हणून. पण तिथे महादेवाचं मंदिर आहे, तो कार्यकर्ता आग्रह करत होता आणि मग आम्ही तिथे गेलो. आता कार्यकर्ता आहे म्हटलं का त्याला मान सन्मान द्यावं लागतं कधी कधी, बरेचदा असं होतं पण. आणि तिथे ते निघाले, त्यांनी सत्कार केला, हा काही माझा चूक नाहीये. मला असं वाटतं ते काही माझी काही चूक नाहीये. पण त्याला टार्गेट करून आम्हाला बदनाम करण्याचं काम भाजपची जी टीम आहे ते व्यवस्थित काम करतंय. त्यांना हे दाखवा लागेल, मोदी साहेबाचे फोटो वेळ आली तर ते कशा पद्धतीनं समोर गेले, आसाराम बापूस बाबत ते काय बोलत होते. फडणवीस साहेबाचाही फोटो आहे, दाखवू? हे आहे, हे चंद्रकांतजी उच्च शिक्षण तंत्र मंत्री आहे, उच्च शिक्षण मंत्री आहे, हे आहे. मग याला प्रश्न विचारला का तुम्ही? हे फडणवीस साहेब आहे, हे त्यांचा, यांना प्रश्न विचारला का तुम्ही? नाही विचारत. मग गरीब मरा आहे, बच्चू कडू गरीब पार्टीतला माणूस आहे, याला जितकं खदाडता येईल तेवढं खदाडा. हे फडणवीस साहेब पुन्हा आहे, उभे असताना एक बसलेला आहे. आता अधिक खुर्ची आहे भाऊ, काढ रे. हे जयंतराव पाटील आहे आणि हे आहे शाह साहेब, अमित शाह साहेब. इतक्या दुरून आले ते.
भेटाले आणि चंद्रकांत पाटील आहे. हे धनंजय मुंडे साहेब आहे आणि हे पुन्हा नार्वेकर आहे, मिलिंद नार्वेकर. आता हे कसं आहे का मी यांना दोष देत नाही, भेटीला जाणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे. आता लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला न पटत करताना एखादी गोष्ट हो म्हणावं लागतं, नाही तर विरोध घ्यावा लागतो. तर असं जर पाहिलं ना तर मला वाटतं हे तर खरं तर एकदाची चाळणी होणं गरजेचं आहे सगळ्या धर्मातली. हे असल्या प्रकारचे नाटकं हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले पाहिजे. ही जी भोंदूगिरी आहे, जे जे मठ बांधले गेले मोठे मोठे, जिथे काही भोंदूगिरी चालतं ते सगळे नष्ट केले पाहिजे. एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, कुठल्याही धर्मातलं असू दे.